गुड आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या घटकामधील गणित विषयाचा मापन या घटकामधला अतिशय सोपा घटक तो म्हणजे कोणता? कालमापन म्हणजेच घड्याळ. कालमापन म्हणजेच काय? घड्याळ. हा घटक अभ्यासणार आहोत. तुम्हाला आता घड्याळ शिकवलेला आहे वर्गामध्ये, आहे की नाही? घड्याळामध्ये आपल्याला काय समजतं? किती वाजले, किती वेळ झाला किंवा किती वाजून किती मिनिटं झाले. तुम्हाला घड्याळ पण दाखवलेलं आहे. घड्याळामध्ये किती काटे असतात? 3 काटे असतात. कोणकोणते? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. तास काटा काय दाखवतो? तास दाखवतो. मिनिट काटा आणि सेकंद काटा सेकंद दाखवतो. घड्याळामध्ये किती अंक असतात? 12. म्हणजे 12 तासाचं घड्याळ असतं. आणि दुसरं घड्याळ किती असतं? 24 ताशी घड्याळ असतं. 24 ताशी घड्याळामध्ये 24 अंक असतात आणि ते आज सकाळी सुरू झालं की उद्या सकाळपर्यंत चालू राहतं. म्हणजे 12 ताशी घड्याळामध्ये आत्ता 12 वाजले की नाही, म्हणजे सकाळच्या 12 ते रात्री 12 पर्यंत हे घड्याळ असतं. पण 24 ताशी घड्याळामध्ये आत्ता 12 वाजले की रात्रीचे 12 आणि उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत, म्हणजे 24 तासाचं ते घड्याळ असतं. आपला दिवस किती तासाचा असतो? 12 तासाचा. आणि रात्र 12 तासाची. म्हणजे एक दिवस पूर्ण, म्हणजे दिवस आणि रात्र हे किती तासाचे असतात? 24 तासाचे असतात. तर ह्याच्यामध्ये बघा, दुपारचे 12 वाजले की नाही, त्याला म्हणायचं काय? मध्यान्ह. दुपारचे 12 त्याला काय म्हणायचं? दुपारी 12 वाजले की त्याला म्हणायचं मध्यान्ह. काय म्हणायचं? मध्यान्ह. आता तुमचं जे जेवायला सुटतं का नाही, जेवायच्या सुट्टीच्या वेळेस तुम्हाला तांदूळ मिळतो, त्याला सुद्धा मध्यान्ह भोजन म्हणतात बघा. म्हणजे दुपारी 12 वाजल्यानंतर काय असते? मध्यान्ह. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत, म्हणजे आता दुपारचे 12 वाजून गेले, आहे की नाही? आता रात्रीचे 12 वाजेपर्यंत काय म्हणायचं? मध्यान्होत्तर. काय म्हणायचं? मध्यान्होत्तर. बघा, दुपारी 12 पासून 12 ते रात्री 12 काय म्हणायचं? मध्यान्होत्तर. कसं म्हणायचं? मध्यान्होत्तर. दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत मध्यान्होत्तर. आणि रात्री 12 पासून उद्या दुपारी 12 पर्यंत त्याला काय म्हणायचं? मध्यान्ह पूर्व. हे लक्षात ठेवायचं बघा. रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत काय? मध्यान्होत्तर. मध्यान्ह पूर्व. काय म्हणायचं? मध्यान्ह पूर्व. बघा, बरोबर 12 आहे. ह्याचे 2 भाग करायचे. बरोबर 12 वाजले, आता इथं 12 वाजले, तर त्याला काय म्हणायचं? मध्यान्ह. काय म्हणायचं? मध्यान्ह. आता पूर्व म्हणजे काय रे? अगोदर, आहे नाही? 12च्या अगोदर. म्हणजे ह्या दुपारच्या 12च्या अगोदर, म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12 काय येणार इथं? मध्यान्ह पूर्व. मध्यान्ह पूर्व. आणि ह्या मध्यान्होत्तर नंतर. मध्यान्होत्तर म्हणजे काय? नंतर. तर ह्या दुपारी 12च्या नंतर, म्हणजे आता काय चालू रे? दुपारी 12 ते रात्री 12 काय? मध्यान्होत्तर. मध्यान्होत्तर. मग आता काय चालू आहे सांगा मला? मध्यान्होत्तर. कारण दुपारचे 12 वाजून गेलेत, रात्रीचे 12 वाजलेत का? नाही. आता चालू आहे मध्यान्होत्तर. मग आता आपण रात्री घरी गेलो, 12 वाजल्या. 12 वाजल्यानंतर रात्री 12 ते दुपारी 12 काय आहे? मध्यान्ह पूर्व. म्हणजे आपण शाळेत येतो तो वेळ कशात आहे? मध्यान्ह पूर्व मध्ये. दुपारी 12 वाजले की काय?
मध्यान्ह आणि 12 वाजल्यानंतर दुपारी 12 ते रात्री 1 मध्यान्होत्तर. हे तीन शब्द लक्षात राहिले. कधी? मध्यान्ह पूर्व म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12, मध्यान्ह म्हणजे 12 आणि 12 नंतर दुपारी 12 ते रात्री 12 मध्यान्होत्तर. हे लक्षात ठेवायचे. राहील लक्षात. त्याच्यानंतर बघा घड्याळाच्या बाबतीमध्ये दुसरी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे काय तर तास, मिनिट आणि सेकंद. तास काटा 1 वरून 2 वर जातो म्हणजे किती वेळ झाला? तास काटा 1 वरून 2 वर जातो म्हणजे काय झाला? 1 तास झाला. मग या एका तासामध्ये जो मिनिट काटा असतो तो किती वेळा फिरतो? 60 वेळा फिरतो. म्हणजे एका तासामध्ये मिनिट किती असतात? 60 मिनिटे आहे की नाही? एका तासामध्ये मिनिट किती असतात? 60 मिनिटे असतात. आता 1 मिनिट काटा 1 घर पुढे सरकतो त्यावेळेस सेकंद काटा किती वेळ फिरलेला असतो? 60 वेळा. सेकंद काटा 60 घर फिरलेला असतो म्हणजे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद. एका मिनिटामध्ये तासामध्ये 60 मिनिटं असतात. पण एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात? 60. ज्यावेळेस घड्याळ दाखवलीच की तुम्हाला. मिनिट काटा जर 1 घर पुढे सरकायचा असेल तर सेकंद काटा तो 1 सर्कल पूर्ण करतो म्हणजे 60 वेळा फिरतो. 60 घर फिरतो आणि एका सेकंदामध्ये एका तासामध्ये सेकंद किती असतात तर 3600 सेकंद असतात. एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600 सेकंद असतात. बघा हे पण पाठ करूनच ठेवायचं. 1 तास 60 मिनिटे, 1 मिनिट 1 तास, एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. हे तिन्ही घटक पाठच करून ठेवायचे. 1 तास 60 मिनिटं, 1 मिनिट 60 सेकंद आणि एका तासामध्ये सेकंद किती तर 3600 सेकंद. त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस आपल्याला मिनिटाचं सेकंद किंवा तासामध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेस गुणायचं. कसं गुणायचं ते प्रश्न सोडवताना मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस सेकंदाचं किंवा सेकंद व तासाचं मिनिटं करायचं असतं का नाही त्यावेळेस 60नं काय करायचं? गुणायचं. दुसरं बघा ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करायची असते तासाची ती पण कशी करायची ते प्रश्न सोडवताना दाखवते. मिनिट किंवा तासाची तास व मिनिटाची बेरीज वजाबाकी जर करायची असेल बेरीज करताना समजा मिनिटं आहेत ती 60 पेक्षा जास्त झाली तर त्यातला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद काय करायची पुढच्या तासाच्या घरामध्ये घ्यायची. ती कशी घ्यायची ते सुद्धा मी सांगते. वाचन येतं तुम्हाला नाही नाही. बरोबर 12वर तास काटा मिनिट काटा आहे. किती वाजले? 12 वाजून 12वरती तास काटा आहे, मिनिट काटा 5 वर आहे. 12 वाजून 5 मिनिटे. 12 वाजून 15 मिनिटे म्हणजे किती? 12:15 वाजले. 12 वाजून 30 मिनिटं 12:30 वाजले. 12 वाजून 45 मिनिटं पावणे 1 आहे की नाही? पावणे 1 म्हणजे 1ला 15 मिनिटं कमी आहेत. बरोबर 1 वाजून 15 मिनिटं झाली. 1:15 वाजली. 3 वाजून 15 मिनिटं झाली. 3 वाजून 15 मिनिटं झाली. किती? जरा कान पण ठेवायचे इकडं. 1 वाजून 30 मिनिटं झाले. 1:30 म्हणणार. 1:30 वाजली. 2 वाजून 30 मिनिटे. 2:30 वाजले. 3 वाजून 30 मिनिटं. 4 वाजून 30 मिनिटे. 5 वाजून 30 मिनिटं. 1 वाजून 45 मिनिटं.
पावणे 2. 3 वाजून 45 मिनिटं. 3 वाजून 45 मिनिटं. पावणे 4. तर घड्याळ तुम्हाला परफेक्ट येते आहे की नाही. तर अशा पद्धतीने हे घड्याळाचं वाचन, घड्याळाचे बेरीज वजाबाकी, तास मिनिटाची बेरीज वजाबाकी आज आपण बघणार आहे. आता प्रश्न सोडवताना मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते मात्र तुम्ही काय करायचं, लक्ष देऊन बघायचं. आता बघा पहिला प्रश्न काय आहे, 4 तास बरोबर किती मिनिटे. बघा 4 तास बरोबर किती मिनिटे. आता ह्याच्यासाठी आपल्याला मगाशी मी 3 लिहून दिलते. एका तासामध्ये मिनिटं किती आहे, एका तासात, 1 तासात किती मिनिटं, 60 मिनिटे आहेत. बरोबर की नाही. मग आपल्याला किती तासातले काढायचे, 4 तासातले काढायचे. प्रतीक तिथं बघू नको, इथं बघ. आपल्याला 4 तासाचे काढायचे. मग ज्यावेळेस तासाची मिनिटं काढायची असतात त्यावेळेस ह्याला काय करायचं, 60 न गुणायचं. म्हणजे 4 न 60 ला गुणायचं म्हणजे 4 तासातली मिनिटं निघणार. बघा 4 0 24 म्हणजे 4 तासामध्ये किती मिनिटं झाली, 240. असंच तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या तासातलं काढू शकता. 8 तासातली काढूया आपण. 8 तासातली मिनिटं कशी काढणार, 8 तासातली मिनिटे काढायची आपल्याला. 8 ला कशाने गुणायचं, 60 ने गुणायचं. म्हणजे 60 गुणिले 8. 8 0 8 7 48 झालं का. म्हणजे त्या तासातली मिनिटं आपल्याला काढता येतात. मग 4 तासाची मिनिटं किती झाली, 240. पर्याय नंबर 4. बघा पुढं दुसरा प्रश्न. साहिल सकाळी 11:30 वाजता शाळेत गेला. तो 12 वाजून 45 मिनिटांनी परत आला तर किती वेळ तो शाळेत होता. आता तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकता. बघा होय शंभू 11:30 वाजता गेला आणि 12:45 ला आला. म्हणजे 11:30 पासून 12:30 1 तास आणि वरचे 15 मिनिटं. 1 तास 15 मिनिटं. पण हे झालं छोट्या ह्याचं. हे आता 1 तासाचं आहे की नाही. आता जास्त मोठी संख्या असेल तर काय करायचं, तर अशा वेळेस जो संपलेला वेळ आहे म्हणजे किती वाजता तो वेळ संपलाय त्या वेळेतून चालू वेळ वजा करायची. म्हणजे आता इथं साहिल बघा 11:30 वाजता शाळेत गेलाय आणि तो 12:45 वाजता शाळेतून आलाय. म्हणजे किती वाजता वेळ संपली, तास मिनिट. म्हणजे 12:45 ला आपली वेळ संपलेली आहे. या 12:45 मधून काय करायचंय, तर सुरुवातीची वेळ वजा करायची म्हणजे 11:30. आता ही वजा करताना आपल्या नेहमीच्या पद्धतीने करायची. बरोबर की नाही. तासातून तासात, मिनिटातून मिनिट. 5 मधून 0 गेले 5. 4तून 3 गेले 12तून 1 गेले 1तून 1 गेले. म्हणजे किती वेळ तो शाळेत होता, 1 तास 15 मिनिटे. म्हणजे तोंडी सुद्धा आपण, ही छोटी संख्या आहे. 11:30 ते 12:30 1 तास आणि वरचे 15 मिनिटं म्हणून 1 तास 15 मिनिटं. पर्याय नंबर 2. सोपं आहे ना. पुढचा प्रश्न बघा. 3 तास 37 मिनिटे म्हणजे किती मिनिटे, 3 तास 37 मिनिटे. बरोबर आहे ना. बरोबर किती मिनिटे. आता काय करायचं बघा. आपण पहिल्या प्रश्नात बघितलं तासाची मिनिटं करायचे आणि ह्या मिनिटात काय हरवायची गरज आहे का नाही. तासाची मिनिटं करताना कशाने गुणायचं, कशाने 60 ने गुणायचं. म्हणजे 3 तासाची मिनिटं आपल्याला मिळतील. 3 0 37 18. म्हणजे 3 तासाची मिनिटं किती आली, 3 तासाची मिनिटं किती आली, 180. 180 मध्ये ही मिनिटं मिळवायची.
म्हणजे 180 अधिक 37. 0 अधिक 7 8 आणि 3 किती? 8 आणि 3 11शी 2 म्हणजे 3 तास 37 मिनिटाची मिनिटं किती झाली? 217 मिनिटं झाली. समजते का? ताट बसा, डोळे चोळा. डोळे चोळा. झोप गेली का? झोप आली? ठीक आहे, पुढे बघा. चौथा प्रश्न किती सोपा आहे बघा. 11:15 वाजले म्हणजे किती वाजले? 11:15 म्हणजे 12 वाजून 45 मिनिटं. पावणे 12 म्हणजे 12ला अजून कमी आहे. 12 वाजलेत का? नाही. 12ला अजून किती मिनिटं कमी आहे? 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजे किती? 11 वाजून 45 मिनिटं. 11:15 वाजले म्हणजे किती? 11 वाजून 45 मिनिटं. पर्याय नंबर 4. काय झाले रे? पुढचा बघा. 4 तास बरोबर किती सेकंद? आता हे सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. 4 तास बरोबर किती सेकंद? आता एका तासामध्ये, इकडे लक्ष द्या, एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600 सेकंद असतात, आहे की नाही? मग 4 तासाला जर 3600 ने गुणलं, 3600 ला जर 4 ने गुणलं तर 4 तासातले सेकंद निघतील. बघा, 3600 गुणिले 4. 4 0 0 4 0 4 24 हातचा 2 4 3 12 2 14. म्हणजे 4 तासामध्ये सेकंद किती आले? 1400. किती आले? 14400. म्हणजे ते 3 सूत्र जर पाठ केली, एका तासामध्ये 60 मिनिटं, एका मिनिटामध्ये 60 सेकंद, एका तासामध्ये 3600 सेकंद, तर तुम्ही कोणतंही रूपांतर सहज करू शकता. बरोबर की नाही? कळलं हे? 4 तासामध्ये सेकंद किती आहे? 14400 सेकंद. पुढचा प्रश्न बघा. 5 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? 5 तास 15 मिनिटे. आता याच्यामध्ये काय काढायला सांगितलंय? मिनिटे काढायला सांगितले. बरोबर की नाही? मग हे हलवायची काही गरज आहे का? फक्त तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करायचंय. हा, बघू की. तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करायचंय. म्हणजे 5 ला किती गुणायचं? 60 ने गुणायचं, आहे की नाही? मिनिटात रूपांतर करायचं, 60 ने गुणायचं, फिक्स. 5 0 5 सक 30. म्हणजे 5 तासाचे मिनिट किती आले? 300. उत्तर झालं? बघा मी, उत्तर झालं. आपण 5 तासाचे काढले. काय करायचं मग आता? ह्याच्यामध्ये ही 15 मिनिटं मिळवायची. तू इकडे बस. ह्याच्यामध्ये ही 15 मिनिटं मिळवायची. म्हणजे किती आले? 315 मिनिटे. म्हणजे हे विसरायचं नाही. 315 मिनिटे. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. 300 मिनिटे बरोबर किती तास? आता इथं मिनिटात, तासाचं मिनिटात रूपांतर करायचं. 300 मिनिट काय ते? 300 मिनिटे बरोबर किती तास? आता मिनिटाचं तासात रूपांतर करताना काय करायचं? तर त्याला तासाने भागायचं. काय करायचं? तासाने भागायचं. मग तासामध्ये मिनिटं किती असतात? एका तासामध्ये 60 मिनिटं.
तर आपल्याला 300 मिनिटाचे तास काढायचे, म्हणून काय करायचं, तर ह्या 300ला कितीने भागायचं, 60ने भागायचं. आता ह्या एका शून्याला एक शून्य गेला, 6 ते 6 6 पंचे 30, म्हणजे असं जरी तुम्ही भागाकार केला 6 60, आता या शून्याला हे शून्य गेले आहे की नाही, म्हणजे 6 भागिले 30 आलं. 6 पंचे काय 30, 6 पंचे 30, म्हणजे किती तास झाले, 30 मिनिटाचे 5. हा 300 मिनिटाचे किती तास झाले, 5. तिसरा बघा, 100 मिनिटाचे किती तास व किती मिनिटे होतात. आता हे तोंडी सुद्धा करू शकतात बघा, किंवा 60ने भाग करू शकतो. 100 मिनिटे, आता एका तासामध्ये किती मिनिटं असतात रे, 60 आहे की नाही. 100 मधून 60 वजा केली आपण, 100 मधून 60 वजा केली किती राहिले, 40. मग ह्या 60 मिनिटाचा 1 तास झाला आहे की नाही, आणि राहिले उरते किती, 40 मिनिटे झाली आहे की नाही. म्हणजे 100 मिनिटाचे किती तास किती मिनिटं झाली, 1 तास 40 मिनिटे. संज्योती काय चाललंय, पर्याय नंबर 3. आता ही मगाशी झाली तशीच गणित आहेत बघा, तुम्ही सांगायचे मला. 2 तास 19 मिनिटे बरोबर किती मिनिटे, 2 तास. कोण उत्तर सांगते फास्ट मध्ये, बरोबर किती मिनिटे, 2 तासाच्या अगोदर मिनिटं करा. 100, कसं सांगितलं, काढलं सांग, 139 कसं काढलं, करा ना. एका तासामध्ये 60 मिनिटं आहे बरोबर की नाही. 2 तासाची मिनिटं किती झाली रे, 2 गुणिले 60 किती झाले, 6 संजोनी 12, 120 मिनिटं झाली आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये हे 19 मिसळायचं, 9 शून्य 9 2 तास 19 मिनिटं, म्हणजे किती मिनिटे झाली, 139. तुम्ही काढायचा प्रयत्न करा. पुढे बघा, एका दिवसाची मिनिटे किती होतात. प्रश्न बघा, एका दिवसाची मिनिटं किती होतात. पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे माहित, एका दिवसामध्ये तास किती असतात, एक दिवसामध्ये एका दिवसाचे 24 तास. हे लक्षात ठेवायचं, 12 तास दिवसाचे असतात. दिवस आणि रात्र मिळून एक दिवस होतो आहे की नाही, एक दिवस आणि एक रात्र, एक दिवस. मग एका दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास. मग आपल्याला 24 तासाची मिनिटं काढायची आहेत बरोबर आहे की नाही. एका तासामध्ये किती मिनिटं आहे, 60 मिनिटे आहेत. मग आपल्याला 24 तासाचे काढायचे आहेत, म्हणून 24ला कशाने गुणायचं, 60ने. आपला दशक स्थानी शून्य असलेला नियम, शून्य आल्याचा लिहून घेतला आहे की नाही, फक्त 6ने ह्याला गुणायचं. 6 चोक 8 2 6 दोन्ही 12 2 14, म्हणजे एका दिवसाची मिनिटं किती आली, 1440. सोपं आहे ना, फक्त विचार करायला लागेल. पुढचं बघा, 6वा, रोशनीने सकाळी 3 तास 15 मिनिटे. बघा, रोशनीने सकाळी बेरीज करायची असेल तर आपण एकक दशक लिहून घेतो का नाही, तसं इथे एकक दशक लिहून घ्यायचं. रोशनीने सकाळी, अरे ते काय झाले, मग ताट बस, 3 तास 15 मिनिटे. बघा, 3 तास 15 मिनिटे व संध्याकाळी 2 तास 10 मिनिटे अभ्यास केला. बघा, 2 तास 10 मिनिटं. तर रोशनीने एकूण किती वेळ अभ्यास केला. आता आपल्याला एकूण वेळ काढायची, म्हणजे कोणती क्रिया करायची, प्रवेश. एकूण वेळ काढायची,
कोणती क्रिया करायची? बेरीज करायची. पाठीमागून म्हणजे एककाकडून बेरीज सुरुवात करायची. 5 अधिक 0 एकाने 2ने 2 3 5 म्हणजे 5 तास 25 मिनिटं रोशनीने अभ्यास केला. पर्याय नंबर 3. काय झालंय मला पण सांगा, मी पण हसते. तास मिनिटाची बेरीज वजाबाकी करताना नेहमी काय करायचं? मिनिटात करून सुरुवात करायची. आता इथं पण बघा 1 तास 45 मिनिटे. तास मिनिटे इथं बेरजेचं गणित दिलंय. 1 तास 45 मिनिटे. 1 तास 45 मिनिटे अधिक 2 तास 5 मिनिटे. आता इथं 5 कसं लिहायचं रे? इथं 5 आहे, मग इथं लिहून उपयोग आहे का? नाही. कसं लिहिणार मग? एक अंकी जर मिनिट असेल तर 0.5 मिनिट. काय लिहायचं? 0.5. 2 मिनिटं 0.2. 3 मिनिटं 0.3. म्हणजे हे आपण एकक दशक, एकाखाली एकक, दशकाखाली दशक लिहितो की नाही, त्या पद्धतीमध्ये 2 तास 5 मिनिटं म्हणजे 2 तास 0.5. त्यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10 0 4 ने 8 2 ने 3 म्हणजे किती उत्तर आलं? 3 तास 50 मिनिटे. 3 तास 50 मिनिटे. पुढे बघा, बेरीज वजाबाकी सोपी आहे. आता इथं वजाबाकीचं गणित आहे. तास मिनिटे लिहून घ्यायचं. तास मिनिटे यांची काय करायची? वजाबाकी करायची. किती आहे? 3 तास 25 मिनिटे. बघा 3 तास 25 मिनिटे वजा 1 तास 20 मिनिटे. 1 तास 20 मिनिटे. 5 0 गेले, 2 2 गेले, 3 1 गेले, 3 1 गेले, 2. वजाबाकी करायची होती. जे घाईघाईत काय करली? बेरीज केली. तर वजाबाकी काय आली? 2 तास 5 मिनिटे. आहे का पर्याय? पर्याय नंबर 1. 2 तास 5 मिनिटे. बघा पुढं, घड्याळात 3:15 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाली? 3:15 वाजले. 3 वाजून 15 मिनिटं. बरोबर. 3:15 म्हणजे 3 वाजून 15 मिनिटं. पर्याय नंबर 2. 10वा बघा, मिनिट काटा 6 वर. बघा मिनिट काटा कुठल्या पेन सकाळी काही भरली आपण? ह्यातच भरली आहे. विशाल और एक तुमचं आले नाही. बघा 12 3 6 9 1 2 मराठी इंग्रजी मिक्स झालं. 1 2 4 5 7 8 10 11. आता काय सांगितलंय? मिनिट काटा किती वरती आहे? कितीवर आहे? 6 वरती आहे. आणि तास काटा कुठं आहे? 1 व 2 च्या मध्ये. 1 व 2 च्या मध्ये. म्हणजे किती वाजली असतील? किती वाजले असतील? आता इथं तास काटा 1 व 2 च्या मध्ये आहे म्हणजे किती वाजून गेले असतील रे? 1 वाजून गेले असतील का नाही? खरं काटा उलटा झाला. इथं तास काटा लांब, मिनिट काटा लांब असतो आहे की नाही, तास काटा जाड असतो. म्हणजे 1 व 2 च्या मध्ये आहे म्हणजे 1 वाजून गेले आहे की नाही. आणि 6 वरती आहे म्हणजे किती मिनिटं झाली? 1 वाजून 30 मिनिटं. 1 वाजून 30 मिनिटं झाली. 1:30 1:30 1:30 ला काय म्हणते? मग 1:30 म्हणतो नालाय का? किती? 1:30. 1 वाजून 30 मिनिटं झाली. पुढे बघा, 2 तासाची मिनिटे किती? जसं करतोय तसं आपण 2 तास किती? 60 निघून यायचं. 120 120 120 मिनिटं.
120 मिनिटे. 5 तासाचे सेकंद. आता एका तासात सेकंद किती आहे? एका तासात सेकंद किती आहे? एका तासात 3600 सेकंद आहे. बरोबर की नाही? तर 5 तासात किती असतील? तर 3600 गुणिले 5 शून्य 5 शून्य 5 सक 5 3 15 3 18 म्हणजे 5 तासामध्ये सेकंद किती आहे? 18,000. मिनिट सेकंद करायचं असेल तर काय करायचं? गुणाकार करायचा. पुढे बघा. दीड तासात किती मिनिटे असतात? 30 मिनिटे. आधी दीड तास म्हणजे मला सांगा, दीड तास म्हणजे किती? 1 तास आणि अर्धा तास आहे की नाही? म्हणजे दीड, 1 आणि अर्धा. एका तासामध्ये 1 तास म्हणजे काय? 1 तास 30 मिनिटे. बरोबर की नाही? मग एका तासामध्ये मिनिटं किती? 60 अधिक 30 मिनिटं किती झाली? 90 मिनिटं. म्हणजे दीड तासामध्ये किती मिनिटे आहेत? 90 मिनिटे आहेत. किती? 90 मिनिटे. दीड तासामध्ये किती मिनिटे? 90 मिनिटे. पुढचा प्रश्न बघा. अंजली एका बागेभोवती एका तासात 5 फेऱ्या मारते. तर 2 तासात ती किती फेऱ्या मारेल? 10. एका तासात 5 मारते म्हणजे 2 तासात किती मारेल? 10. 3 तासात 4 तासात म्हणजे ते वाढवत जायचे. एका तासात 5, 2 तासात 10. पुढचा बघा. तास व मिनिट काटे दोन्ही एकाच वेळी किती वाजता एकमेकावर असतील? 12 वाजता. ज्यावेळेस 12 वाजतील त्यावेळेस तास काटा, मिनिट काटा सर्व एकाच वेळी एकामेकावर असतील. किती वाजता? 12 वाजता. समजला का धडा? काय अडचण आहे? पूर्ण प्रश्न आहे असे सोडवायचे आहेत. मी जसे सोडवून दिले त्या पद्धतीने सोडवायचे. का अडचण आली? व्हिडिओ बघा, उद्या मला विचारा. बंद कर. ठीक आहे. थँक्यू.